मासिक पाळीला आपण इंग्लिशमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल बोलतो. तर याचे डेफिनेशन काय आहे? इट इज अ सायक्लिक इव्हेंट दॅट टेक्स प्लेस इन अ rhythmic fashion during the reproductive period of the woman life called as a menstrual cycle. तर हा एक सायक्लिक इव्हेंट आहे आणि रिदम मध्ये आहे. एक महिना संपला, दुसऱ्या महिन्यात येणंच आहे. बरोबर आहे. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट्स ऍट द एज ऑफ द 12 ते 15 इयर्स. मेन्स्ट्रुअल सायकल सुरू कधी होती? 12 ते 15 इयर्सला. द मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड एज अ मेनार्ची. द स्टार्टिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल त्याला मेनार्ची बोलतो. जेव्हा पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल सायकल येते 12 इयर्स या 15 इयर्सच्या मध्ये, त्याला आपण मेनार्ची बोलतो. मेन्स्ट्रुअल सायकल ठीक आहे. द मेन्स्ट्रुअल सायकल केसेस ऍट द एज ऑफ द 45 to 50 इयर्स इज नोन एज द मेनोपॉज. मेन्स्ट्रुअल सायकल पूर्णपणे संपते कधी? वयाच्या 45व्या वर्षी. त्याला बोलतो आपण मेनोपॉज. मेनर्जीचं मिनिंग तेच आहे, मासिक पाळी स्टार्ट होणे. मेनोपॉज. रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणजे लास्ट बेंच. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती वृत्ती. वला ते खालचा उकार, तलत ती वेलांटी. तर ड्युरेशन ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल इज युजली 28 days. But under the physiological condition, it may vary from between the 20 to 40 days. The menstrual cycle चे युजली किती दिवसाचे असते? 28 दिवसाचे. पण काही फिजिओलॉजिकल चेंजेस असतील तर ती सायकल 20 दिवस किंवा 40 दिवसापर्यंत पण चालू शकते. तर हे चेंजेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. तर कोणते कोणते चेंजेस होतात फिमेल मध्ये? तर पहिले आहे ओव्हरियन चेंजेस, युट्राइन चेंजेस, वजनल चेंजेस अँड चेंजेस इन द सर्विक्स. ते एक एक चेंजेस बघूयात आपण. तर ओव्हरियन चेंजेस काय आहे? ओव्हरियन चेंजेस ड्युरिंग द सायकल ऑकर्स इन अ 2 फेज. जेव्हा सायकल येते ओव्हरियन चेंजेस होतात. ओव्हरियन चेंजेस 2 फेज मध्ये होतात. पहिले फॉलिक्युलर, दुसरे लुटियल. फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं? इट एक्सटेंड फ्रॉम द 5th day ऑफ द सायकल अंटिल द टाइम ऑफ द ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन कधी होतं? डे 14 ला. फॉलिक्युलर फेज कधीपासून कधीपर्यंत चालते? 5व्या दिवसापासून तर 14व्या दिवसापर्यंत. ड्युरिंग दिस फेज देअर इज अ मॅच्युरेशन ऑफ द ओव्हम विथ द डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरियम फॉलिकल थ्रू द डिफरंट स्टेजेस. जे ओव्हम आहे त्याचं डेव्हलपमेंट होतं ओव्हरियम फॉलिकल मध्ये डिफरंट स्टेजेस मध्ये. तर हे जे ओव्हरियम फॉलिकल आहे ते खाली दिलेल्या स्टेपनुसार डेव्हलपमेंट होतं. पहिले प्रिमॉडियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि तिसरे चौथे मॅच्युअर और ग्राफेन फॉलिकल. तर खाली दिलेली डायग्राम दिलेली आहे बघा. इकडं उजव्या हाताला प्रिमॉडियल फॉलिकल आहे, त्याच्यानंतर प्रायमरी झालंय त्याचं, त्याच्यानंतर उ साईड येऊन सेकंडरी फॉलिकल झालंय, त्याच्यानंतर ग्राफेन फॉलिकल म्हणजे मॅच्युअर फॉलिकल. तर या प्रिमॉडियल फॉलिकल वरती द each primordial follicle has the ovum which is incompletely surrounded by the granulosa cell. ही एक सेल असते जे मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान प्रोड्यूस होते. तर ही इनकम्प्लिटली सराउंडेड असते कशाला? प्रिमॉडियल फॉलिकलला.
डायग्राम मध्ये पण असतात बघा. नंतर सेल कव्हर वगैरे होत गेले. पहिल्यांदा इनकम्प्लिटली असते प्रिमोडियल मध्ये. दिस सेल्स आर बिलीव्ड टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द ओम थ्रू आउट द डेव्हलपमेंट. हे सेलचं काम काय? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं ओमला जोपर्यंत सायकल आहे तोपर्यंत. कुठली सेल? ग्रॅन्युलोसा सेल. ठीक आहे. देअर आर ऑल्सो सिक्रेट द oocytes मॅच्युरेशन इनहिबिट द फॅक्टर विच keeps ओम इन इमॅच्युअर स्टेज. हे अजून एक करतात, फॅक्टर सिक्रेट करतात, त्याच्यामुळे काय राहतो? ओम इमॅच्युअर राहतो. मॅच्युअर कधी होतो? लास्ट स्टेजला. ऍट द ऑनसेट ऑफ द प्युबर्टी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटेनायझिंग हार्मोन. FSH आणि LH हे प्रेग्नन्सी ते मेस्ट्रो सायकल मध्ये हार्मोन्स सिक्रेट होतात. FSH आणि LH हे शॉर्ट फॉर्म येते. FSH म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटेनायझिंग स्टिम्युलेटिंग हार्मोन. ह्या हार्मोन मध्ये इम्बॅलन्स कमी जास्त झाल्यानंतर मेस्ट्रो सायकल येते. द प्रिमोडियल फॉलिक्युल स्टार्ट ग्रोइंग थ्रू द वेरियस स्टेजेस. तिथं खाली कोपऱ्यात डायग्राम मध्ये दिले प्रिमोडियलची. देन द प्रायमरी. प्रिमोडियलचं प्रायमरी मध्ये कसं कन्वर्जन होतं बघा. द प्रिमोडियल बिकम प्रायमरी फॉलिक्युल व्हेन द ओम इज कम्प्लिटली सराउंडेड बाय द ग्रॅन्युलोसा सेल. प्रिमोडियल मध्ये काय होतं? इनकम्प्लिटली होतं. प्रायमरी मध्ये कम्प्लिटली सराउंडेड होतात ग्रॅन्युलोसा सेल ओमच्या भोवती. ठीक आहे. ड्युरिंग दिस स्टेज द फॉलिक्युल अँड द ओम इनसाइड द फॉलिक्युल increases in its size due to the proliferation of the granulosa cell and finally the primary follicle develops into the secondary follicle. तर ह्या स्टेज मध्ये काय होतं? जे ओम आहे त्याचं प्रॉलिफरेशन होतं थ्रू कुठली सेल? ग्रॅन्युलोसा सेल. प्रॉलिफरेशन झाल्यानंतर म्हणजे डेव्हलपमेंट होतं. डेव्हलपमेंट झाल्यानंतर प्रायमरीचं सेकंडरी मध्ये कन्व्हर्जन होतं. तर सेकंडरी मध्ये काय? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द FSH. FSH म्हणजे कुठलं हार्मोन? FSH आणि LH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द FSH about the 6 to 12 primary follicle start growing and develop into the secondary follicle and undergoes following the changes. 6 ते 12 प्रायमरी फॉलिक्युल ग्रो होतात आणि डेव्हलप होतात सेकंडरी फॉलिक्युल मध्ये. तर 6 ते 12 प्रायमरी फॉलिक्युल येतात, त्यांचं ग्रो होतात आणि सेकंडरी मध्ये जातात. अंडर द फॉलोइंग चेंजेस. कोणते कोणते चेंजेस होतात बघूयात आता. द proliferation ऑफ द granulosa cell. द स्पेस बिटवीन द granulosa cells will fill with the serous fluid called as a liquid follicle. तर जे ग्रॅन्युलोसा सेल मध्ये जो स्पेस आहे रिकामा त्याच्यामध्ये लिक्विड भरलं जातं, त्याला आपण सिरस लिक्विड बोलतो. तर त्याला काय बोलतात? त्या फॉलिकलला काय बोलतात? लिक्विड फॉलिकल. अँड ओम इज पुश टू वन साइड अँड सराउंडेड बाय द ग्रॅन्युलोसा सेल फ्रॉम द क्युम्युलस operans and thick membrane is formed over the ovum, that is the zona pellucida, and there will be the formation of the covering sheet to the known as the thick follicle. तर एक कोलुमस ऑर्गनस म्हणजे काय आहे? द क्लस्टर फॉलिकल सेल्स म्हणजे ग्रॅन्युलोसा सेल्स सराउंडेड अँड सपोर्ट द oocytes. oocyte म्हणजे काय? एग. ओव्हरीमधून ओवा फिमेल गॅमेट सिक्रेट होतं, त्याच्यावरती हे झाल्यानंतर oocyte होते. त्याचे फिमेल मधून oocytes निघतात बाहेर. तर झोना पेलिसुडा हा एक लेअर आहे सेलचा. इट विल हॅव 2 लेयर्स, थिका इंटरना आणि थिका एक्सटर्ना. सेकंडरी फॉलिकल मध्ये 2 लेयर्स असतात, इंटरना आणि एक्सटर्ना. थिका थिक लेअरचं बनलेलं आहे ना, त्याच्यामुळे थिका. आफ्टर 7 days ऑफ द सायकल वन ऑफ द सेकंडरी फॉलिकल्स आउटग्रो अँड बिकम ग्राफियन फॉलिकल. 7 दिवसानंतर सेकंडरी फॉलिकल मधून एक फॉलिकल बाहेर पडतो आणि त्याचं ग्राफियन फॉलिकल तयार होतो. ग्राफियन म्हणजे कुठला? मॅच्युअर फॉलिकल. द रिमेनिंग other under
रिजनरेशन. जे बाकीचे आहेत ते रिजनरेशन मध्ये जातात, परत पाठी जातात त्यांचं मॅच्युरेशन होण्यासाठी. जो मॅच्युअर झालेला आहे तो बाहेर पडतो सेकंडरी मधून. तर लास्ट आहे ग्राफियन फॉलिक्युल किंवा मॅच्युअर फॉलिक्युल बोलतो त्याला आपण. द मॅच्युअर ओव्हरएम फॉलिक्युल विदिन द मॅच्युरिंग ओव्हम. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ द ग्राफियन फॉलिक्युल फॉलोइंग चेंजेस टेक प्लेस. खालीलपैकी चेंजेस होतात ग्राफियन फॉलिक्युल मध्ये. द साईज ऑफ द फॉलिक्युल इन्क्रीज. साईज वाढते फॉलिक्युलची. फॉलिक्युलर कॅव्हिटी बिकम लार्जर. जे फॉलिक्युलर मध्ये कॅव्हिटी आहे ती लार्जर होते. द ओम अटेंड्स इट्स मॅक्सिमम साईज. जो ओम आहे फॉलिक्युल मध्ये त्याची साईज मॅक्सिमम होते. देन झोना पेडोसला बिकम थिक. जो लेअर आहे फॉलिक्युलचा झोना पेडोसला तो थिक होतो. देन कॉर्निया रेडिएट बिकम द प्रॉमिनंट अँड द सम एपिथेलियल सेल स्टार्ट सिक्रेटिंग द फिमेल सेक्स हार्मोन. त्याच्यानंतर फिमेल सेक्स हार्मोनचं सिक्रेशन होतं. ऑन द 14th day ऑफ द सायकल जीएफ म्हणजे ग्राफियन फॉलिक्युल इज रेडी फॉर द प्रोसेस ऑफ द ओव्युलेशन. 14व्या दिवशी ओव्युलेशन होतं. जर 14व्या दिवशी त्या ओव्हमला स्पर्म भेटला तर त्याचं पुढे झायगोट मध्ये हे होतं. ठीक आहे, समजलं इकडं. ते खाली डायग्राम दिलेली त्याची आहे का ते पीपीटी. याच्यात लेअर दिलेले आहेत. सेकंडरी फॉलिक्युल कसा, प्रायमरी, कॉर्निया रेडिएटा, थिका एक्स्टर्ना, थिका इंटर्ना, झोना पेलुसोडा. ठीक आहे, आणि नंतर हे ओव्युलेशन. ओव्युलेशन म्हणजे काय बघूयात. द प्रोसेस इन विच देयर इज अ रप्चर ऑफ द ग्राफियन फॉलिक्युल विथ द डिस्चार्ज ऑफ द ओव्हम इनटू द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. एक प्रोसेस होऊन रप्चर होतं ग्राफियन फॉलिक्युल, त्याच्यामधून ओव्हम ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये रिलीज होतो. द ओव्युलेशन ऑकर्स युजुअली ऑन द 14th day इन द नॉर्मल सायकल ऑफ द 28 days. 14व्या दिवशी होतो. ज्यांच्यामध्ये नॉर्मल सायकल चलती 28 दिवसाची त्यांच्यात 14व्या दिवशी, आणि ज्यांच्यात व्हॅरी होती त्यात 15, 16, 17 दिवशी येते ओव्युलेशन होतं. अँड इट एंटर्स इन टू द फॉलिक्युलर फॅलोपियन ट्यूब. काल बघितले आपण फॅलोपियन ट्यूब. नंतर हा जो ओव्हम आहे फॉलिक्युलर ट्यूब मध्ये एंटर होतो. तर नेक्स्ट फेज कुठली, लुटियल फेज. पहिले कोणते बघितले फेज, ओव्हर चेंजेस मध्ये फॉलिक्युलर फेज बघितली पहिली. फॉलिक्युलर फेजच्या अंडर प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि मॅच्युअर. त्याच्यानंतर येते लुटियल ना, लुटियल फेज. फॉलिक्युलर आणि दोन आहेत ना, फॉलिक्युलर आणि लुटियल. फॉलिक्युलर संपली, याच्यातले ओव्हर चेंजेस मध्ये फॉलिक्युलर आणि लुटियल दोन. लुटियलच्या अंडर प्रिमॉर्डियल, प्रायमरी, सेकंडरी आणि मॅच्युअर. फॉलिक्युलर संपली, आता लुटियल फेज. दिस फेज इट एक्सटेंड फ्रॉम द 15 ते 20 of the menstrual cycle. During this phase, the corpus luteum is developed and therefore the phase is called as the luteal phase. ही फेज कुठून कुठपर्यंत असते, 15व्या दिवसापासून तर 20 दिवसापर्यंत लुटियल फेज स्टार्ट होते. या स्टेज मध्ये काय होतं, जे कॉर्पस लुटियम आहे ते डेव्हलप होतं आणि त्याचं नंतर लुटियल फेज मध्ये कन्व्हर्जन होतं. कॉर्पस लुटियम इज अ glandular yellow body developed from the rupture of the GF and the release of the OA. कॉर्पस लुटियम हे येलो कलरचं असतं. कशातून डेव्हलप होतं, जीएफ मधून, ग्राफियन फॉलिकल मधून. त्याच्यानंतर घ्या, इफ ओव्हम इज फर्टिलाइज, नॉट फर्टिलाइज नका करू. द प्रेग्नन्सी ऑकर्स अँड ओव्हम फर्टिलायझेशन झालं ओव्हम मध्ये,
तर काय होणार, प्रेग्नन्सी होणार. अँड कॉर्पस लुटियम प्रेसिस्ट अँड इन्क्रीज इन अ साईज. कॉर्पस लुटियमची साईज इन्क्रीज होणार. इट रिमेन्स इन अ ओव्हरी फॉर 3 to 4 months. ओव्हरी मध्ये कॉर्पस लुटियम 3 to 4 months मध्ये साठी राहतो. ड्युरिंग दिस फेज इट सिक्रेट्स लार्ज अमाऊंट ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड द स्मॉल क्वांटिटी ऑफ द इस्ट्रोजन. हे दोन हार्मोन प्रेग्नन्सी प्रोड्यूस करायला हेल्प करतात. तर कुठलं हार्मोन वाढतं, कुठलं हार्मोन कमी होतं? प्रोजेस्टेरॉन इन्क्रीज होतं आणि स्मॉल क्वांटिटी ऑफ द इस्ट्रोजन. नेक्स्ट चेंजेस आहे, पहिला होता ओव्हरियन चेंजेस. त्याच्यात 2 फेज होते, फॉलिक्युलर, लुटियल. लुटियल मध्ये 4 होत्या, प्रिमोडियल, प्रायमरी, सेकंडरी आणि ग्राफियन. याचं लुटियल फेज बघितली. त्याच्यानंतर सेकंड आहे, सेकंड चेंजेस आहे युटेराइन चेंजेस ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. गर्भाशयामध्ये कुठले चेंजेस होते ते बघूयात आता आपण. तर अलॉंग विथ द ओव्हरियन चेंजेस, ओव्हरियन चेंजेस बरोबर युटेराइन चेंजेस इज ऑल्सो ऑकर सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजे त्याच्या बरोबरीने चेंजेस होतात. देन द चेंजेस इन अ युटरस टेक्स प्लेस इन अ 3 phases. 3 फेज मध्ये होतं. मेन्स्ट्रुअल फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज आणि सेक्रेटरी फेज. तर पहिले मेन्स्ट्रुअल फेज, मासिक पाळीचा टप्पा. द प्रोसेस ऑफ द सीडिंग अँड एक्झिट ऑफ द युटेराइन लाइनिंग अलॉंग विथ द ब्लड अँड द फ्लुइड when the ovum is not fertilized is called as a menstruation and the period is called as a menstrual period. शेडिंग होतं, जे वजायना युटरस मध्ये एंडोमेट्रियम लाइनिंग असते ती थिक असते नॉर्मल डेजला. आणि ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल येते त्यावेळेस त्याचं शेडिंग थिक होत जातं. तर ते रप्चर होतं, शेडिंग होतं एंडोमेट्रियम लेअर मध्ये, लाइनिंग मध्ये, वुमेन मध्ये. तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल येते. इन दिस फेज देअर इज अ लॅक ऑफ द इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. मेन्स्ट्रुअल फेज मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सीला हेल्प करणाऱ्या हार्मोनचं प्रमाण कमी असतं. ते माहिती ना तुम्हाला, लास्टला बघू ते. In this phase, there is the lack of the estrogen and progesterone, sudden involution of the endometrium, and it leads to the reduction in the thickness of the endometrium. हे बोललो ना, reduce होतो thickness endometrium चा. The blood vessel in the endometrium undergoes several vasoconstrictions. जे ब्लड सप्लाय करणारे तिथं हे आहेत, वेसल्स आहेत, आर्टरीज आहेत, त्याच्यामध्ये व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं. कन्स्ट्रिक्ट होऊन ब्लड बाहेर पडतं थिक झाल्यानंतर एंडोमेट्रियम लाइनिंगचं. इट लीड्स टू हायपोक्सिया अँड नेक्रोसिस ऑफ द एंडोमेट्रियम. हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजन कशात कमी होतो? सेल मध्ये का ब्लड मध्ये? नेक्रोसिस म्हणजे गँग्रीन माहिती आहे? गँग्रीन, वेट गँग्रीन, टाय गँग्रीन, डायबेटिक फूड मध्ये होतं. नेक्रोसिस माहिती का मग? ड्यू टू द नेक्रोसिस द ब्लड वेसल ऑफ द एंडोमेट्रियम स्टार्ट रप्चरिंग अँड द ब्लड वूज आउट. नेक्रोसिस मुळे एंडोमेट्रियमचं रप्चर होतं आणि ब्लड बाहेर पडतं बॉडीमधून मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. इट कंटिन्यूज फॉर 24 to 36 hours. हे चालत राहतं 24 तासापासून तर 36 घंट्यापर्यंत. अँड विदिन द 48 hours देअर विल बी द रिडक्शन इन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल. 48 घंट्यानंतर इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवलचं रिडक्शन होतं, कमी होतं. द मेन्स्ट्रुएशन स्टॉप्स बिटवीन द 3rd and the 7th day of the menstrual cycle. At the end of this phase, the thickness of the endometrium is only about 1 millimeter, and this is the followed by the proliferative phase. Menstruation कधी स्टॉप होतं? 3rd and 7th days ला.
आणि जोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकलच्या 27-28 दिवस येतो तोपर्यंत एंडोमेट्रियलची लाइनिंग 1 mm एवढी राहते. Then next step, proliferative phase. This phase extend usually 5 days to 14 days. Proliferative phase कधीपर्यंत असते? 5 दिवसापासून तर 14 दिवसापर्यंत. The following changes occurs. कुठले चेंजेस होतात? Endometrial cell proliferate rapidly due to the endometrium reach its size thickness 3 to 4 mm at the end of this phase. Proliferative मध्ये काय होतं? जे एंडोमेट्रियमचा थिकनेस आहे तो 3 to 4 mm वर राहतो. On the 14 days of the ovulation occurs under the influence of the LH responsible for the formation of the corpus luteum, and this is followed by the secretory phase. 14व्या दिवशी ओव्युलेशनच्या वेळेस हे कॉर्पस लुटियम आहे ते रिस्पॉन्सिबल असतं इन्फ्लुएन्स करायला LH लुटेल हार्मोन. आणि त्याच्यानंतर कुठली फेज होती? सेक्रेटरी फेज. देन सेक्रेटरी फेज. सेक्रेटरी फेज कुठून कुठपर्यंत चालते? 15व्या दिवसापासून तर 20 दिवसापर्यंत. दिस फेज वेअर द युटेरस इज प्रिपेअर फॉर द इम्प्लांटेशन ऑफ द ओम. ह्या फेज मध्ये युटेरस काय करतो? इम्प्लांटेशन साठी रेडी होतो. ठीक आहे. ह्या फेजच्या एंडला द थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम 5 ते 6 mm एवढा राहतो. इफ देअर फर्टिलायझेशन फर्दर चेंजेस ऑकर इन युटेरस फॉर द सर्वायवल अँड डेव्हलपमेंट ऑफ द फिटस, अँड इफ देअर नो फर्टिलायझेशन मेन्स्ट्रुएशन ऑकर्स आफ्टर दिस फेज अँड न्यू सायकल बिगिन. या सायकल मध्ये एंडच्या जो एंडोमेट्रियमचं लाइनिंग आहे त्याचं 5 to 6 mm एवढी राहते थिकनेस. आणि जर प्रेग्नंट झालेली प्रेग्नन्सी असेल तर त्याला आपण डेव्हलप करतो फिटसला. प्रेग्नन्सी जर जर 14व्या दिवशी स्पर्म भेटला ओमला तर फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन झालं, स्पर्म भेटला, मेल गॅमेट फिमेल गॅमेटला अटॅच झाला, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी होणार, नंतर डेव्हलप होणार फिटस, छोटं बाळ डेव्हलप होणार. जर नाहीच झालं, स्पर्म नाहीच भेटला तर परत सायकल नवीन प्रोसेस सुरू होणार. व्हाजायनल चेंजेस मध्ये योनीमध्ये कुठले चेंजेस होतात? इट ऑकर्स इन 2 phases. व्हाजायनल चेंजेस मध्ये 2 phases चालतात. काय झालं? पहिली आहे प्रॉलिफरेटिव्ह, दुसरी आहे सेक्रेटरी. प्रॉलिफरेटिव्ह मध्ये सेक्रेटरी मध्ये काय होतं बघूयात. प्रॉलिफरेटिव्ह मध्ये होतं एपिथेलियल सेल ऑफ द व्हाजायना आर कॉर्निफाईड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द इस्ट्रोजन फ्रॉम ओव्हरी. सेक्रेटरी फेज मध्ये इपिथेलियम proliferates due to the action of the progesterone and vaginal epithelium gets implanted with the leukocytes. ठीक आहे. आता सर्विक्स मध्ये कुठले चेंजेस होतात? एक मिनिट. सर्विक्स मध्ये काय चेंजेस होतात? सर्विक्स मध्ये पण 2 फेज आहेत परत, proliferative आणि सेक्रेटरी. Under the influence of the estrogen, the mucous membrane of the cervix become thinner and the more alkaline. कशाच्या इन्फ्लुएन्स मुळे अल्कलाइन आणि थिनर होतं सर्विक्सचे जे मेम्ब्रेन आहेत? इस्ट्रोजन मुळे. इस्ट्रोजन म्युकस हे करतो, सिक्रेट करतो, त्याच्यामुळे थिन आणि अल्कलाइन होतं नेचर सर्विक्सचं प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये. सेक्रेटरी फेज मध्ये काय होतं? अंडर द ऍक्शन ऑफ द प्रोजेस्टेरॉन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द सर्विक्स बिकम थिक आणि ऍडेसिव्ह. ठीक आहे होतो. हे 2 चेंजेस होतात त्याच्यात बघा. ड्राय फेज, स्टिकी फेज, क्रीमी फेज, क्लिअर फेज. माहित असेल तुम्हाला. ड्राय फेज कधी असते? 1 to 3 days आफ्टर द पिरियड. स्टिकी फेज कधी असते? 4 to 6. क्रीमी 7 to 9 आणि क्लिअर फेज 8 to 14. ही डायग्राम आहे मेन्स्ट्रुअल सायकलची. लुटियल LH आणि एफएसएसचं कसं प्रमाण वाढतं, कुठली फेज? ओव्हेरियन सायकल, युटेराइन सायकल, ओव्हेरियन हार्मोन्स, अँटीरियर पिट्युटरी हार्मोन्स, बॉडी टेम्परेचर. हे माहिती आहे ना मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये बॉडी टेम्परेचर वाढतं.
ते बॉडी टेम्परेचर वरती पण हे बरं का प्रेग्नेन्सीचं डिपेंड होतं. बॉडी टेम्परेचर हाय असेल तर प्रेग्नेन्सी होत नाही. हा आता